शिअर स्ट्रेसेस काय कसे इंड्यूस होतात, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं. तर आज बघूया शिअर स्ट्रेसेसचा थोडासा लेंथी टॉपिक आहे. पण बघूया शिअर स्ट्रेसेस काय असतात, बीम मध्ये कसे इंड्यूस होतात. सो लेट स्टार्ट. हे बघा, सिम्पली तीच फिगर मी तुम्हाला कन्वर्ट करून दाखवतो की शिअर स्ट्रेसेस काय असतात. हे बघा, फॉर एक्झाम्पल हा आपला न्यूट्रल ऍक्सिस सेम फिगर आहे. वेन इट दॅट बीम इज सब्जेक्टेड टू लोडिंग ट्रान्सफर्स. हे बघा, ट्रान्सफर्स लोडिंग जेव्हा येते, ट्रान्सफर्स लोडिंग मुळे काय इंड्यूस होतं, एक तर शिअर फोर्स इंड्यूस होतो किंवा बेंडिंग मुवमेंट इंड्यूस होते. या ट्रान्सफर्स लोडिंग मध्ये इंड्यूस होणारे हे दोन फॅक्टर आहेत. ओके, एक तर ते कंबाईन इंड्यूस होऊ शकतात किंवा सेपरेटली इंड्यूस होतात. त्याच्यावर डिपेंड राहतं ते कशा प्रकारचं त्याचं नेचर आहे. बघा, त्यामुळे काय होतं, जेव्हा या बीमला ट्रान्सफर्स लोडिंग येईल त्यानंतर काय होईल, खालचा जो पार्ट आहे तो काय झाला, त्याला खालचा जो पार्ट असतो न्यूट्रल ऍक्सिसचा खालचा पार्ट हा टेन्शन मध्ये चालू जातो आणि वरचा जो पार्ट असतो तो कम्प्रेशन मध्ये चालला जातो. ओके, त्यामुळे काय होतं की जे न्यूट्रल ऍक्सिसच्या खालचे फायबर काय होते, एकमेकांपासून डिस्ट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतात आणि वरचे जे फायबर आहेत न्यूट्रल ऍक्सिसच्या वरचे फायबर ते एकमेकांना कॉन्ट्रॅक्ट करायला स्टार्ट होतात, म्हणजे एकमेकांवरती बल्जर होतात. ओके, याच्याने काय होतं की या दोन इफेक्टमुळे काय होतं की त्यांची पोझिशन चेंज होते, डिस्टॉर्शन आहे त्याच्यामध्ये. हे बघा, डिस्टॉर्शन येतं म्हणजे काय येतं, त्यांचं प्लेन्स चेंज होतं ना. परपेंडिक्युलर चेंज ऑफ डिस्टॉर्शन आपण काय म्हणतो, कोणतेही दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन मध्ये डिस्टॉर्शन झालं म्हणजे काय येतं, ते शिअर स्ट्रेन इंट्रोड्यूस करतात. ओके, शिअर स्ट्रेन आलं म्हणजे शिअर स्ट्रेसेस येणारच आहेत. ओके, ते आपल्याला माहिती आहे. स्ट्रेन पहिली क्वांटिटी आपली इंट्रोड्यूस होते कोणत्याही मेंबर मध्ये, त्याच्यानंतर स्ट्रेसेस येतात. त्यामुळे काय, स्ट्रेस काय डिपेंडंट क्वांटिटी आहे, स्ट्रेन इंडिपेंडंट क्वांटिटी आहे. त्यामुळे याच्यामध्ये शिअर स्ट्रेसेस सुद्धा इंड्यूस होतात. तर शिअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं राहतं, सिम्पली जसं आपलं बेंडिंग स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन राहतं, लिनियर डिस्ट्रीब्युशन राहतं, न्यूट्रल ऍक्सिसला 0. तर शिअर स्ट्रेसेस एकदम अपोजिट आहे, ते न्यूट्रल ऍक्सिसला मॅक्झिमम असू शकतात. हे बघा, दरवेळेस ते न्यूट्रल ऍक्सिसला मॅक्झिमम राहतील का, असं आपण म्हणू शकत नाही. पण ते काय राहतं, ऍट द एंड जिथे एक्स्ट्रीम फायबरला आपण ठरवलं होतं बघा, इथे एक्स्ट्रीम फायबरला जिथे बेंडिंग स्ट्रेस 0 होते, सॉरी बेंडिंग स्ट्रेस मॅक्झिमम होते एक्स्ट्रीम फायबरला, तिथे शिअर स्ट्रेसेस 0 होता. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस कुठेही राहू शकता बीम मध्ये, ते न्यूट्रल ऍक्सिसला बी राहू शकता, अजून कुठेही एनिवेअर राहू शकता. इथे रेक्टँग्युलर फिगर आहे त्यामुळे इथे टाऊ मॅक्स इज टाऊ एन, म्हणजे न्यूट्रल ऍक्सिसचा जे इंड्यूस होणारा जो शिअर स्ट्रेस आहे तो मॅक्झिमम असतो. ओके, त्यानंतर बघूया आपण, हे तुम्हाला कन्सेप्ट समजलं असेल शिअर स्ट्रेसेस कशामुळे इंट्रोड्यूस होता काय वगैरे. तर नेक्स्ट काय, चला बघू. हे बघा, शिअर स्ट्रेसेस, शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला बीम साठी बघा. सगळ्यात पहिले शिअर फोर्स कशामुळे इंड्यूस होते बघा. तुम्हाला जेव्हा बीएमडी आणि एसएफडी कॅल्क्युलेशन स्टार्ट केलं होतं तेव्हा सुद्धा सांगितलं होतं, चेंज इन बेंडिंग मुवमेंट ओव्हर लेंथ गिव्हज अ शिअर फोर्स. हे बघा, एखाद्या पोर्शन मध्ये बेंडिंग मुवमेंटचं चेंज विथ रिस्पेक्ट टू लेंथ म्हणजे काय असतं, हे बघा, जशी जशी बेंडिंग मुवमेंट लेंथने व्हॅरी होते तसं तसं त्याचं प्रपोर्शन आपल्याला काय देतं, शिअर फोर्स देतो. सिंपल आहे, डेरिव्हेटिव्ह नुसार सुद्धा काढलं होतं, डीएम बाय डीएक्स आपल्याला काय देतं, शिअर फोर्स देतो. हे बघा, शिअर फोर्स ॲट एनी सेक्शन आहे सिम्पली काढलेला फॉर्म्युला एस ए वाय बार अपॉन बी आय. हे जे आहे ना फॉर्म्युला डेरिव्हेशन एवढं काही इम्पॉर्टन्स नाही, पण हा फॉर्म्युला जो आहे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. जनरली हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी यूज करता, एस ए वाय बार अपॉन बी आय. त्याच्यामध्ये प्रत्येक टर्मचं काय महत्व आहे ते बघूया. यस म्हणजे शिअर फोर्स ऍट दॅट सेक्शन. हे बघा, ज्या सेक्शनवर तुम्हाला शिअर स्ट्रेस काढायचा तिथला शिअर फोर्स म्हणजे यस, यातली टर्म. वाय बार काय असतो, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एरिया अंडर शिअर टू द न्यूट्रल ऍक्सिस. हे बघा, आता ही टर्म समजायला थोडीशी अवघड जाईल, मी तुम्हाला इथे फिगर काढून सांगतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल हा झाला तुमचा न्यूट्रल ऍक्सिस. ओके, आता तुम्हाला शिअर फोर्स इकडे काय काढायचा आहे, बरोबर. शिअर फोर्स इथे काढायचा म्हणजे एरिया अंडर शिअर काय, एक तर हा टोटल पूर्ण वरचा एरिया अंडर शिअर चालला जाईल, बरोबर, किंवा खालचा एरिया अंडर शिअर. हे बघा, पण जिथे मिनिमम एरिया असतो ना तो एरिया कन्सिडर करायचा शिअर फोर्स काढताना. ओके, मग वरचा एरिया मिनिमम आहे ना, एवढा एरिया जो आहे हा मिनिमम आहे. तर काय करायचं, वाय बार काय असते बघा, ह्या एरियाचा सेंट्रॉइड, या एरियाचा सेंट्रॉइड. ओके, तिथून तर न्यूट्रल ऍक्सिस मधला डिस्टन्स हा असतो वाय बार. समजलं का, या एरियाचा सेंट्रॉइड कुठून तरी इथून जाईल ना, त्या सेंट्रॉइड पासून तर न्यूट्रल ऍक्सिसचं डिस्टन्स म्हणजे एरिया अंडर शिअरचा सेंट्रॉइड ते न्यूट्रल ऍक्सिस याच्यामधलं जे डिस्टन्स राहतं ते वाय बार राहतं. आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्रॉस सेक्शन अबाउट एन ए. हा सिम्पली स्टँडर्ड एन ए घ्यायचा, न्यूट्रल ऍक्सिसवर येणार जो मुवमेंट ऑफ इनर्शिया तो घ्यायचा. बी काय असतं, विड्थ ऑफ सेक्शन वेअर शिअर स्ट्रेस इज टू बी कॅल्क्युलेट. बघा, जिथे आपल्याला शिअर स्ट्रेस काढायचंय तिथे तिथलं जी विड्थ त्या सेक्शनची ती घ्यायची. कारण काय होतं माहितीये का, आता जर रेक्टँग्युलर सेक्शन जर घेतला आपण तर टोटल विड्थ कॉन्स्टंट राहते सेक्शनची थ्रू आउट द लेंथ. पण आय सेक्शन घेतला तर वेगवेगळ्या ठिकाणी चेंज होते, वेबला विड्थ वेगळी राहते, फ्लॅंजला विड्थ वेगळी राहते. त्यामुळे काय होतं, विड्थ चेंज होते, त्यामुळे शिअर स्ट्रेसवर इफेक्ट होतो. हे बघा, विड्थ आणि शिअर स्ट्रेसचा खूप भारी रिलेशन आहे, मी तुम्हाला नेक्स्ट पुढे एक्सप्लेन करणार आहे. बघा, इथे जसं जसं जर विड्थ वाढली
हे बाकीचे पॅरामीटर जर कॉन्स्टंट ठेवा. विड्थ जर वाढली तर काय होतं, शिअर स्ट्रेस हळूहळू कमी व्हायला लागेल, कारण डिनॉमिनेटरला बी आहे ना, त्यामुळे शिअर स्ट्रेस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असतं, बी असते. म्हणजे टाऊ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असतं, विड्थ ऑफ सेक्शन. ओके, हे महत्वाचं एक नवीन रिलेशन येऊन गेलं, शिअर स्ट्रेस इंड्यूस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द विड्थ ऑफ सेक्शन. हे बऱ्याच एक्झामला विचारता, खूप एमसीक्यू लेवलच्या एक्झाम होता, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा विचारता. सिम्पल प्रॉब्लेम आहेत. ओके, नंतर मी तुम्हाला इथे इंट्रोड्यूस बी केलंय, टाऊ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द विड्थ ऑफ सेक्शन. हे बघा. ओके, आणि ए काय असतो, एरिया ऑफ सेक्शन वेअर शिअर स्ट्रेस टू बी कॅल्क्युलेटेड, एरिया अंडर शिअर. हे बघा, तुम्हाला सांगितलं इथे 50 mm ला काढायचं आहे ना आपल्याला, फॉर एक्झाम्पल ह्या पॉईंटला शिअर स्ट्रेस काढायचा, तर एरिया अंडर शिअर, त्याच्या वरचा जो एरिया आहे टोटल कन्सिडर करायचा. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं असेल एरिया अंडर शिअर काय असतो. ओके, त्यानंतर काही खूप महत्वाचे पॉईंट आहे शिअर स्ट्रेसेसच्या रिलेटेड. सगळ्यात पहिले आपण रीड करून घेऊ. बेंडिंग स्ट्रेसेस इन बीम व्हॅरीज लिनियरली, शिअर स्ट्रेसेस इन बीम व्हॅरी स्क्वेअर पॅराबोला. हे बघा, बीम मध्ये जे शिअर स्ट्रेस व्हॅरी होतं ते लिनियर व्हेरिएशन असतं, आणि शिअर स्ट्रेस व्हेरिएशन स्क्वेअर पॅराबोला किंवा त्याला आपण सेकंड डिग्री पॅराबोला सुद्धा म्हणतो. ओके, सेकंड डिग्री तुम्हाला सांगितलं होतं, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री पॅराबोला कशामुळे इंड्यूस होतो. सेकंड डिग्री पॅराबोला बीएमडी मध्ये युडीएल मुळे इंड्यूस होतो. ओके, बीएमडी काढताना. आणि थर्ड डिग्री पॅराबोला कशामुळे इंड्यूस होतं, युव्हीएल मुळे बीएमडी मध्ये इंड्यूस होतो. तुम्हाला माहिती आहे थर्ड डिग्री आणि सेकंड डिग्री पॅराबोला म्हणजे काय असतं, ते पॅराबोलाची इक्वेशनची डिग्री काय असते, सेकंड असते. ओके, आणि थर्ड डिग्री म्हणजे पॅराबोलाचं जे इक्वेशन असतं त्याची डिग्री ऑफ इक्वेशन काय असते, थर्ड असते. ओके, त्यानंतर खूप दोन महत्वाचे पॉईंट आहे शिअर स्ट्रेसेस मध्ये काय असतं ते पॉईंट बघून घेऊ आपण. हे दोन, हे बघा, शिअर स्ट्रेस इज ऑलवेज झिरो ॲट टॉप अँड बॉटम एक्स्ट्रीम फायबर ऑफ बीम. हे बघा, काय बीमचे जे अनालिसिस करणार तेव्हा शिअर स्ट्रेसेस काय असतात, टॉप अँड बॉटम फायबरला कायम झिरो होता. कोणताही सेक्शन घ्या तुम्ही, कुठेही घ्या सेक्शन, कोणत्याही टाईपचं सेक्शन घ्या, कोणताही शेप घ्या, त्याच्यात रेक्टँगल घ्या, सर्कल घ्या, कोणताही घ्या, त्याच्यामुळे शिअर स्ट्रेस ॲट टॉप अँड बॉटम एक्स्ट्रीम फायबर काय झिरो असतं. ओके, आणि शिअर स्ट्रेस नॉट ऑलवेज मॅक्झिमम ॲट न्यूट्रल ॲक्सिस. हे बघा, ही टर्म खूप महत्वाची, खूप वेळेस कन्फ्युज होतात. वेअर इज द शिअर स्ट्रेस इज मॅक्सिमम, ऑप्शन ए ॲट न्यूट्रल ॲक्सिस, ऑप्शन ई ॲट हाफ अ डिस्टन्स, ऑप्शन डी ॲट सेंट्रॉइड, ऑप्शन डी ऑल ऑफ द. हे बरेच क्वेश्चन असतात शिअर स्ट्रेसेसचे, वेगवेगळ्या प्रॉब्लेमला विचारलेले आहे. शिअर स्ट्रेस प्रत्येक वेळेस न्यूट्रल ॲक्सिसला मॅक्झिमम होणार नाही, रेक्टँग्युलरला येईल मॅक्झिमम, सर्कलला येईल मॅक्झिमम. पण जर ट्रायंगल सेक्शन तुम्ही कन्सिडर केला, ट्रायंगल सेक्शनला, तर ट्रायंगल सेक्शनचा जो मॅक्झिमम शिअर स्ट्रेस असतो तो h/2 वर असतो, नॉट ॲट न्यूट्रल ॲक्सिस. त्याच्या न्यूट्रल ॲक्सिसचा डिस्टन्स हे राहते h/3 वर. तो प्रत्येक वेळेस शिअर स्ट्रेस हा मॅक्झिमम न्यूट्रल ॲक्सिसला येणार नाही, त्याचंही व्हेरिएशन होतं. जसे जसे डायग्राम चेंज होतं तसं तसं मॅक्झिमम स्ट्रेसची व्हॅल्यू चेंज होत राहते. सो बघूया नेक्स्ट काय. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, शिअर स्ट्रेसचं कसं प्लॉटिंग करता, कसं शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन करता, एरिया अंडर शिअर कसा घेता, ते सगळं दाखवलेलं आहे. बघा, एक रेक्टँग्युलर बीम दिलाय 100/300 साईजचा. ओके, शिअर फोर्स ॲट बीम दिलाय 100 किलोन्यूटन, शिअर फोर्स इंड्यूस होते. विड्थ ऑफ बीम 100 माहिती आहे आपल्याला, डेप्थ ऑफ बीम 300. त्यानंतर फाइंड काय करायला होतं, टाऊ मॅक्स, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस फाइंड करायचं. ऍक्च्युअली टाऊ मॅक्स इज इक्वल टू काय होईल इथे, टाऊ ॲट न्यूट्रल ॲक्सिस होऊन जाईल, कारण रेक्टँग्युलर सेक्शन आहे ना. आणि टाऊ ॲट 50 mm फ्रॉम टॉप, म्हणजे टॉप पासून 50 mm वर काढायचं आहे. ही दुसरी केस, टॉप पासून 50 mm वर काढायचं आहे. बघा, दुसरी केस घेतली. आणि तिसऱ्या केस मध्ये काय, ॲट 100 mm फ्रॉम बॉटम, म्हणजे खालच्या फायबर पासून 100 mm वर काढायचं आहे. ओके, या 3 केसेसवर काढायचं. कॅल्क्युलेट, सगळ्यात पहिली स्टेप काय, कॅल्क्युलेट आहे. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट न्यूट्रल ॲक्सिस. सिम्पली रेक्टँग्युलर सेक्शन आहे, PD³/12, B 100, D 300, PD³/12 घेते 2 to 5 × 10⁶ mm⁴. युनिट लिहायला विसरत नका जाऊ, युनिट खूप महत्वाचं असतं, कारण युनिटने एखाद्या कंटेंटचं नेचर डिफाईन होतं. ओके, त्यानंतर पहिली स्टेज काढू आपण, टाऊ मॅक्स काढू, दॅट इज ॲट न्यूट्रल ॲक्सिस. सिम्पली फॉर्म्युला SAY/BI. एस काय शिअर फोर्स आहे, बघा युनिट सारखे सगळे सेम टाकाय. बघा, तुम्ही याच्यामध्ये आय mm⁴ मध्ये टाकताय, प्रत्येक फायबर mm मध्ये दिलंय, डी सुद्धा mm मध्ये दिलंय. ओके, मग तुम्ही एक काम करा, न्यूटन पर mm² मध्ये तुम्हाला व्हॅल्यू असेल तर SF तुम्ही न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घ्या. 100 किलोन्यूटन म्हणजे काय, 100 × 10⁻³ न्यूटन. यस टाकला आपण काय, 100 × 10⁻³. ओके, एरिया टाकला. आता एरिया कसा घेणार आहे, बघा, न्यूट्रल ॲक्सिसला तुम्हाला काढायचंय, तर न्यूट्रल ॲक्सिसचा वरचा एरिया शेअर मध्ये जाणार आहे, बरोबर. टोटल सेक्शन थोडी शेअर मध्ये जाईल, न्यूट्रल ॲक्सिसचा वरचा एरिया घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला इथे काढायचं आहे ना, इथे जर तुम्हाला काढायचं तर याच्या वरचा जो एरिया आहे हा टोटल एरिया शेअर मध्ये राहील ना. त्यामुळे काय करा तुम्ही, 100 × 150, 300चा हाफ म्हणजे काय, न्यूट्रल ॲक्सिसचा डिस्टन्स काय असणार आहे, 150 एरिया झाला. ओके, इंटू 150/2. 150/2 का घेतला, कारण एरिया अंडर शिअरचा हाफ डिस्टन्स कितीवर येतं, हे बघा, वाय बार कुठे येणार आहे, इथे कुठे येणार आहे, हे डिस्टन्स काय असणार आहे, 150/2 एवढं डिस्टन्स, बरोबर. एवढं डिस्टन्स असणार आहे 150/2.
वाय बार तुमचा बी किती आहे, विड्थ ऑफ सेक्शन 100 इंटू आय. आय तुम्हाला माहिती आहे 2 to 5 इंटू 10⁻⁶. त्याच्यानंतर टाऊ मॅक्सची व्हॅल्यू येते 5 न्यूटन पर मीटर. सिम्पली टाऊ मॅक्सची व्हॅल्यू येऊन गेली ऍट टाऊ एन. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम दुसरी केस काय म्हणते, शिअर फोर्स ऍट 50 mm फ्रॉम टॉप. टॉप पासून 50 mm वर एक पॉईंट मार्क करून घ्या, तो एरिया हॅच करून घ्या सगळ्यात पहिले. ओके, आपल्याला माहिती आहे न्यूट्रल ऍक्सिसचा डिस्टन्स एक्स्ट्रीम फायबर पासून 150. ओके, हे उरलेलं डिस्टन्स किती राहील मग, हे 100 राहील. बरोबर, एवढं डिस्टन्स 100 राहील. ओके, त्यानंतर काय, सिम्पली शिअर फोर्स थ्रू आउट द सेक्शन कॉन्स्टंट असतो. याच्यात दिलेलं नसतं कोणत्या सेक्शनला कुठे काय. बीमचं सेक्शन अलॉंग डेप्थ त्याचं व्हेरिएशन काय नसतं, अलॉंग विड्थ काय व्हेरिएशन नसतं. त्यामुळे शिअर फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन येते, प्रत्येक कंडिशनसाठी पुट करा. ओके, शिअर फोर्स टाकलं यस. एरिया काय घेणार आता, एरिया तुम्हाला 50 mm विचारला ना, मग त्याच्या वरती येणारा एरिया शिअर मध्ये मी तुम्हाला सांगितलं, जो मिनिमम एरिया असतो ना तो कन्सिडर करायचा, त्याच्या खालचा बी एरिया असतो बरं. तो एरिया अबो दॅट पॉईंट कन्सिडर करायचा. मग तो काय येईल, 50 इंटू एवढा एरिया येईल ना तुमचा, 50 इंटू 100 तो याला एरिया, इंटू वाय बार काय येईल आता, ह्या एरियाचा हाफ, ह्या एरियाचा हाफ म्हणजे ह्या एरियाचं सेंट्रॉइड ते न्यूट्रल ऍक्सिस मधलं डिस्टन्स एवढं येईल. म्हणजे ते काय येईल, 100 + 50/2 म्हणजे किती, 125. आलं तुमचं 125 डिस्टन्स, इंटू बी 100 चा तसा, इंटू आय 225 इंटू 10⁻⁶. आलं टाऊ ऍट 50 काय 2.78 न्यूटन पर मीटर. हे बघा, तुम्हाला सांगतो मॅक्झिमम व्हॅल्यू 5 च्या वर जाणार नाही ह्या कंडिशनला, कारण तर टाऊ मॅक्स आहे ना. आता त्यानंतर काय काढायचं, टाऊ ऍट 100 mm फ्रॉम बॉटम. ओके, टाऊ ऍट 100 mm फ्रॉम बॉटम. टाऊ ऍट 100 mm सगळ्यात पहिले तो पॉईंट मार्क करून घ्या 100 mm चा, इथे येईल कुठेतरी. ओके, वाय बार काय डिस्टन्स राहील, या एरियाचा सेंट्रॉइड येईल बरोबर, एवढा कुठेतरी सेंट्रॉइड येईल. त्या सेंट्रॉइड पासून तर न्यूट्रल ऍक्सिसचा डिस्टन्स एवढं राहील तुमचं वाय बार. बरोबर, वाय बार दाखवलं. वाय बार आता यस जसं तसं एरिया काय येईल आता 100/100 येईल, इंटू वाय बारचं डिस्टन्स किती राहील, हे 150 आहे. ओके, त्याच्यानंतर हे 100 म्हणजे 50 आणि उरलेलं 50 म्हणजे वाय बार काय येईल परत तुमचा 100 mm येईल, इंटू बी 100 इंटू 2 to 5 इंटू 10⁻⁶. ओके, तिची व्हॅल्यू भेटते तुम्हाला 4.44. सिम्पली याचं व्हेरिएशन जर प्लॉट करणार तुम्ही तर सिम्पली व्हेरिएशन येईल, ही एक व्हॅल्यू येईल, ही एक व्हॅल्यू टाऊ मॅक्सला निगेटिव्ह, सॉरी टाऊ मॅक्सला मॅक्सिमम झालं तुमचं, झालं सेकंड डिग्री पॅराबोला. सिम्पली व्हेरिएशन राहील, इथे 0, इथे परत बॉटम फायबरला 0 आणि इथे मॅक्सिमम. ओके, हे तुमचं सिम्पली व्हेरिएशन राहील पॅराबोलाचं. सो पॅराबोलिक व्हेरिएशन रेक्टँग्युलर फिगर साठी. तर बघूया अजून काही स्टँडर्ड फिगर्स असतात, काही प्लेन सेक्शन सुद्धा वापरतात, ते पुढे जसं जसं आपण शिअर स्ट्रेस मध्ये बघूया काय. हे बघा, त्यानंतर अजून एक टर्म येते, रेशिओ ऑफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. ऍव्हरेज शिअर स्ट्रेस सिम्पली काय असतो, शिअर फोर्स अपॉन टोटल क्रॉस सेक्शन एरिया. काय असतं, ऍव्हरेज शिअर फोर्स व्हेरिएशन अलॉंग एरिया ते ऍव्हरेजली प्लॉट होतं. त्यामुळे काय करतो आपण, जो होल क्रॉस सेक्शन एरिया आहे ना त्याच्या व्हेरिएशन मध्ये आपण ऍव्हरेज शिअर स्ट्रेस पुट करत असतो. मग टाऊ मॅक्स काय असतो, प्रत्येक ठिकाणी न्यूट्रल ऍक्सिसला इंड्यूस होईल का आपण सांगू शकत नाही ना. आता मी तुम्हाला ती टर्म एक्सप्लेन करतो, प्रत्येक ठिकाणी कसं काय न्यूट्रल ऍक्सिसला सेम येत नाही मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. तर बघूया आपण, रेक्टँग्युलर सेक्शन आहे. ओके, सिम्पली त्याचं टाऊ मॅक्स काय करायचं, टाऊ मॅक्स इज इक्वल टू टाऊ एन आहे बरोबर, एस ए वाय बार अपॉन बी आय. एस काय शिअर फोर्स एस जसं तसं काय, एरिया काय घेणार, आता एरिया घेणार बी इंटू वरचा एरिया घेणार ना, एवढं काय येतं, एवढं येतं तुमचं d/2 बरोबर. मग एरिया काय होईल, बी इंटू d/2 आणि याच्या हाफ मधून इथून कुठून तरी डिस्टन्स येईल ना वाय बारचं बरोबर, ते डिस्टन्स असेल d/2 च्या हाफ म्हणजे काय d/4 इंटू बी जसा तसा आय काय bd³/12. सिम्पली व्हॅल्यू काय येते 1.5 टाइम्स ऑफ एस अपॉन बीडी. एस अपॉन बीडी काय असतो आपला, एस अपॉन बीडी म्हणजे ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. मी काय आधी सांगितलं ना, शिअर फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया काय येतो आपल्याला, ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. त्याच्यामुळे काय येतं, म्हणजे टाऊ मॅक्स इज इक्वल टू काय येतो आपला 1.5 टाइम्स टाऊ ऍव्हरेज. हे बघा, रेक्टँग्युलर सेक्शन साठी सिम्पली फॉर्म्युला आला, रेक्टँग्युलर सेक्शनचा मॅक्झिमम स्ट्रेस काय असतो 1.5 टाइम्स ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. हे बघा, त्याच्यानुसार क्वेश्चन कसे फ्रेम होता, आता पॉईंट सेम आहे. तुम्हाला सांगतो क्वेश्चन कसे फ्रेम होतात, जे एक्झाम प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी विचारता, हाऊ मच पर्सेंट देअर विल बी द मोर मॅक्झिमम स्ट्रेस इन रेक्टँग्युलर सेक्शन फॉर ऍव्हरेज शिअर स्ट्रेस, सॉरी दॅन ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. म्हणजे काय असतं, ऍव्हरेज शिअर स्ट्रेस पेक्षा किती टक्के जास्त हा रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस होते. बघा, फॉर रेक्टँग्युलर सेक्शन मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस इज 50% मोर. ओके, 50% जास्त इंड्यूस होतो कशाच्या, ऍव्हरेज शिअर स्ट्रेसच्या. ओके, म्हणजे ऍव्हरेज शिअर स्ट्रेस इंड्यूस होतोय समजा 4,
तर 4च्या 50% जास्त, 4च्या 50% म्हणजे 2, म्हणजे 4 + 2 म्हणजे 6 येईल मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. ओके. तर हे असे पॉईंट लक्षात ठेवा. 50% जास्त इंट्रोड्यूस होतं ऍव्हरेज पेक्षा मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. ओके. त्यानंतर दुसरं सेक्शन आहे आपलं सर्कल. सिम्पली सेम सेम सगळ्या डायग्राम करायची, फक्त इथे न्यूट्रल ऍक्सिसचं डिस्टन्स कशात राहणार आहे. हा आता वरचा सेक्शन काय होऊन जाणार आहे, हा वरचा सेक्शन एक स्टँडर्ड फिगर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. वरचा सेक्शन होऊन जाईल सेमी सर्कल. सेमी सर्कलचा न्यूट्रल ऍक्सिस आपल्याला माहित असतो. काय असतो तो, y बार 4r/3π. बरोबर. फ्रॉम न्यूट्रल लेअर पासून, बॉटम पासून तर काय असतो 4r/3π. एरिया काय सेमी सर्कलचा π/8d², जसा तसा y बार आला 4r/3π. आय काय सेक्शनचा π/64 d⁴. आता इथे नीट बघा, पूर्ण सेक्शनचा आय घ्यायचा, सेमी सर्कलचा नाही. आपण फक्त हाफ एरिया कन्सिडर करतो. आय हा पूर्ण घ्यायचा सर्क्युलर सेक्शनचा इंटू. आता बी काय असणार आहे, बी म्हणजे डायमीटर ऑफ सर्कल असणार आहे ना. मॅक्झिमम विड्थ काय असणार आहे, सर्कलची डायमीटर असणार आहे, इंटू डी. हे पुट केल्यावर काय येतं आपल्याला 4/3 टाइम्स s/π/4d². आणि s/π/4d² काय असतं आपलं, मॅक्झिमम सॉरी ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. ऍव्हरेज शिअर स्ट्रेस सिंपल, शिअर फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे काय आहे, सर्क्युलर सेक्शन साठी टाउ मॅक्स इज इक्वल टू काय 4/3 टाइम्स टाउ एव्हरेज. ओके. म्हणजेच काय असतं, टाउ मॅक्स इज काय 1.33 टाइम्स टाउ एव्हरेज. याचा अर्थ काय असतं, फॉर सर्क्युलर सेक्शन मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस इज 33% मोर दॅन ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. ऍव्हरेज शिअर स्ट्रेसच्या 33% जास्त मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस होतो सर्क्युलर सेक्शन मध्ये. ओके. हे स्टँडर्ड सेक्शन विचारतात बऱ्याच वेळेस. त्याचे प्रॉब्लेम येतात, त्याचं व्हेरिएशन येतं, न्यूमरिकल प्रॉब्लेम येतात, खूप महत्वाचे होऊन जातात. बघूया नेक्स्ट सेक्शन कोणतं आहे. हे बघा, आता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे भेटेल. मी इथे बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बी दाखवलंय ट्रँग्युलर सेक्शन साठी. बघा, ट्रँग्युलर सेक्शनचा न्यूट्रल ऍक्सिस काय असतो, ऍट h/3 असतो. बरोबर. फ्रॉम बेस. ओके. फ्रॉम टॉप काय 2h/3. ओके. आणि त्याचा मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस होतो ऍट हाईट बाय 2. म्हणजे ही जी तर हाईट असेल ट्रँगलची जर टोटल एवढी हाईट असेल, एवढी जर टोटल हाईट असेल, तर हाईटच्या हाफ मध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस होतो. बरोबर. इथे आला का टाउ मॅक्स इज ऍट टाउ एन ए, म्हणजे ऍट न्यूट्रल ऍक्सिस मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आला का, नाही ना. त्यामुळे ट्रँगल सेक्शनचा एक अजून प्रॉपर्टी, बेंडिंग स्ट्रेस मध्ये आपण काय म्हणतो, जिथे न्यूट्रल ऍक्सिस आहे तिथे बेंडिंग स्ट्रेस 0 होईल. बरोबर. जिथे न्यूट्रल ऍक्सिस आहे तिथे बेंडिंग स्ट्रेस 0 होईल. त्यामुळे इथे काय येईल, इथे एफ मॅक्स येईल, इथे मॅक्झिमम व्हॅल्यू येईल बेंडिंग स्ट्रेसची, आणि इथे काय येईल, लेस दॅन एफ मॅक्स. बरोबर. लेस दॅन एफ मॅक्स. ओके. लेस दॅन एफ मॅक्स. का बरं असं होईल, कारण न्यूट्रल ऍक्सिस खाली शिफ्ट होऊन गेला. न्यूट्रल ऍक्सिस सेंटरला आहे का ट्रँग्युलर फिगरचा, ट्रँग्युलर फिगरचा सेंटरला न्यूट्रल ऍक्सिस नसतो, तो h/3 ला असतो फ्रॉम बेस. त्यामुळे ते बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन जसं तुम्ही बघणार, आधी कसं होतं आयडेंटिकल, वरती जो ट्रँगल आहे तोच ट्रँगल खाली होता बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन मध्ये बाकीच्या फिगरला, पण ट्रँगलला तसं नाही. त्यामुळे ट्रँगलच्या तर 3 व्हॅल्यू येऊन लागतात. ओके. प्रत्येक फिगरसाठी टाउ मॅक्स हा टाउ एन ला होता, आता पहिल्या 2 पाहिला, तर ट्रँगल साठी तसं नाही. टाउ मॅक्स इज इक्वल टू काय आहे, टाउ मॅक्स इज इक्वल टू 1.5 टाइम्स टाउ एव्हरेज. बरोबर. ऍव्हरेज शिअर स्ट्रेस इंड्यूस होणारा. ओके. आणि टाउ ऍट न्यूट्रल ऍक्सिस काय असणार आहे, 1.33 टाइम्स टाउ एव्हरेज असणार आहे. बरोबर. आणि टाउ मॅक्स काय असतो 9/8. बरोबर. 9/8 म्हणजेच ते 9/8 टाइम्स न्यूट्रल ऍक्सिस टाउ येणे, म्हणजे न्यूट्रल ऍक्सिसला जो शिअर स्ट्रेस इंड्यूस होईल त्याच्या 9/8 टाइम्स मॅक्झिमम शिअर स्ट्रेस असणार आहे. ओके. म्हणजे इथे काय असतं, इथे हे इक्वेशन आपल्याला सांगून देतं ना, टाउ मॅक्स इज ऍट नॉट टाउ मॅक्स इंड्यूस इज नॉट ऍट टाउ न्यूट्रल ऍक्सिस. बरोबर. म्हणजे टाउ न्यूट्रल ऍक्सिस इज नॉट इक्वल टू टाउ मॅक्स, हे ट्रँगल सिम्पली सांगून देतं. त्यानंतर अजून एक खूप महत्वाचा पॉईंट आहे, खूप एक्झामला याच्यावर क्वेश्चन फ्रेम होतो. त्याच्यामध्ये काय दिलं, ऍट द पॉईंट वेअर मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस शिअर स्ट्रेस मस्ट बी इक्वल टू 0. हे बघा, मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस इथे कुठे इंड्यूस होतोय, खालच्या टेन्शन मध्ये येतोय इथं एक्स्ट्रीम फायबरला, वरचं कम्प्रेशन मध्ये येतोय हा एक्स्ट्रीम फायबरला. त्या पॉईंटला शिअर स्ट्रेस काय आहे, इथे 0, इथे सुद्धा काय आहे 0. बरोबर. बट वाईस वर्सा मे नॉट बी ट्रू. वाईस वर्सा मे नॉट बी ट्रू म्हणजे याचं उलट जे स्टेटमेंट जर केलं तर ते खरं होणार नाही. म्हणजे काय असणार आहे, ऍट द पॉईंट वेअर शिअर स्ट्रेस इक्वल टू 0 बेंडिंग स्ट्रेस मे नॉट बी मॅक्झिमम. हे बघा, आता शिअर स्ट्रेस कुठे कुठे 0 आहे, एक्स्ट्रीम फायबरला 0 आहे. बरोबर. इथे 0 आहे, इथे 0 आहे. म्हणजे काय आहे, या दोघं पॉईंटला शिअर स्ट्रेस मॅक्झिमम यायला पाहिजे. हे बघा, दोघं पॉईंटला शिअर स्ट्रेस मॅक्झिमम येतोय का, प्रत्येक वेळेस येतोय का. हे बघा, इथे वरती एफ मॅक्स व्हॅल्यू जास्त येते, इथे एफ मॅक्स पेक्षा कमी व्हॅल्यू इंड्यूस होते. बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणू नाही शकत ज्या पॉईंटला शिअर स्ट्रेस 0 येतोय त्या पॉईंटला बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू मॅक्झिमम होईल, असं प्रत्येक वेळेस आपण म्हणू शकत नाही. ओके. काही प्लेन सेक्शन बी असतात त्याच्यामध्ये बी व्हॅल्यू टॅली होत नाही.
ओके, तर बघूया नेक्स्ट सेक्शन काय खूप महत्वाचा स्टँडर्ड सेक्शन आहे. स्ट्रेनच्या हिशोबाने पुढचा जो सेक्शन येतोय तो खूप महत्वाचा आहे. बघूया. त्यानंतर एक सेक्शन आहे डायमंड सेक्शन. डायमंड सेक्शन आपण खूप स्ट्रेनच्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट सेक्शन म्हणतो याला. ओके, समजा ए बाय एच्या साईडचा डायमंड आहे आणि टोटल डेप्थ म्हणजे डायगोनल डी असेल. ओके, त्याचं शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं व्हॅरी होतं बघा. ओके, टाऊ मॅक्स इज काय असतं 9/8 टाइम्स टाऊ ॲव्हरेज असतं. टाऊ मॅक्स इज इक्वल टू 9/8 टाइम्स टाऊ न्यूट्रल ॲक्सिस असतं. म्हणजेच काय आहे, याच्याने काय करू शकतो आपण, टाऊ ॲव्हरेज इज इक्वल टू टाऊ न्यूट्रल ॲक्सिस. याच्याने स्टेटमेंट व्हॅरी होतं बघा. टाऊ ॲव्हरेज इज इक्वल टू टाऊ न्यूट्रल ॲक्सिस. ओके, टाऊ ॲव्हरेज इज इक्वल टू टाऊ न्यूट्रल ॲक्सिस. हे स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला हे पाठ करून घ्या किंवा लक्षात ठेवा, खूप सोपे असतात स्टँडर्ड व्हॅल्यू. याचं व्हेरिएशन कसं राहतंय बघा. त्यानंतर काय होतं, डायमंड फिगरचं काय असतं, न्यूट्रल ॲक्सिस सेंटर म्हणून पास होतोय बरोबर, ऍट डिस्टन्स t/2. त्यामुळे शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं राहतं, हे ट्रँग्युलर कसं राहतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या ट्रँगलचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं आपण, तर वरचा पार्ट काय टाऊ मॅक्स, वरच्या पार्ट साठी अप्पर ट्रँगल साठी काय डिस्टन्सला फ्रॉम टॉप पासून 3/8 वर. ओके, आणि जो खालचा ट्रँग्युलर पार्ट आहे त्याच्यासाठी बी काय फ्रॉम बॉटम पासून 3/8 वर इंड्यूस होतो मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. ओके, आणि टाऊ एने कुठे इंड्यूस होतो, टाऊ एने इंड्यूस ऍट d/2 डिस्टन्स वर. ओके, फ्रॉम अप्पर एक्स्ट्रीम फायबर बरोबर. इथे टाऊ एने इंड्यूस होतो, म्हणजे हा तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे. बघा इथे झालं का, तुमची टर्म व्हेरी झाली का, जिथे न्यूट्रल ऍक्सिस आहे तिथे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आला का, नाही आला ना. त्यामुळे काय असतं, प्रत्येक सेक्शनला आपण म्हणू नाही शकत की मॅक्झिमम शिअर स्ट्रेस विल बी इंड्यूस ऍट न्यूट्रल ऍक्सिस. हे बघा, आणि काय आहे फॉर डायमंड सेक्शन काय येतं, डायमंड सेक्शन साठी मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस 12.5% मोर दॅन एव्हरेज शिअर स्ट्रेस. हे बघा, ह्या डायमंड सेक्शन मध्ये 12.5 असतं, रेक्टँग्युलर मध्ये 50% असतं, बाकीच्या सर्कल मध्ये 33% असतं. ओके, पण डायमंड इज, हे बघा हा पॉईंट खूप व्हेरी होतो. डायमंड इज काय, स्ट्रॉंगेस्ट सेक्शन अमॉंग ऑल सेक्शन, दॅट इज रेक्टँगल, सर्कल आणि ट्रँगल फॉर सेम क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे तुम्हाला जर एक सेक्शन डिझाईन करायचा आहे शिअर स्ट्रेस साठी स्ट्रॉंग पाहिजे, तो तुम्हाला डिझाईन करायचा आहे, आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणताही सेक्शन घ्या, तुम्हाला एरिया दिला असेल तर तुम्ही काय करणार, तर डायमंड सेक्शन जर तुम्ही डिझाईन केला तो तुम्हाला जास्त स्ट्रेन देणार आहे. का जास्त स्ट्रेन देणार आहे बाकीच्या सेक्शन पेक्षा, कारण त्याच्यामध्ये जो मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस होतोय तो फक्त 12.5% जास्त आहे ऍव्हरेज शिअर स्ट्रेसच्या. बाकीच्या सेक्शन मध्ये तो 50% जास्त येतो, आणि रेक्टँगल मध्ये 50% जास्त येतो, ट्रायंगल मध्ये 33% जास्त येतो, सॉरी याच्यामध्ये सर्कल मध्ये 33% जास्त येतो. म्हणजे ही बघा, ही व्हॅल्यू एकदम लिस्ट आहे ना, 12.5% बाकीच्यांपेक्षा. त्यामुळे काय होणार आहे, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस काय येणार आहे बघा, जो इंड्यूस होणार आहे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस न्यूट्रल ऍक्सिसला ऍक्च्युअली काहीतरी व्हॅल्यू येईल, त्याच्या फक्त 12% जास्त व्हॅल्यू बाकीच्या सेक्शन मध्ये येणार आहे. म्हणजे काय येणार आहे आपलं शिअर स्ट्रेसचं डिझाईन मध्ये, जर समजा आपल्याला स्टील टाकायचं आहे तर आपल्याला कमी व्हॅल्यूची स्टील लागणार आहे डायमंड सेक्शन मध्ये. ओके, बाकीच्या सेक्शन मध्ये आपल्याला स्टीफर डिझाईन करावं लागणार आहे फॉर सेम एरिया. एरिया जर सेम ठेवला, एरिया व्हेरी नाही करायचा आपल्याला, क्रॉस सेक्शन एरिया सेम ठेवायचा आहे, तर डायमंड सेक्शन हा आपला खूप स्ट्रॉंग असतो शिअरिंग मध्ये. ओके, बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन काय नसतं, बेंडिंग स्ट्रेस जवळपास सगळ्यांचं सारखं येतं. बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन लिनियरच असतं. बीमचं जर घेतलं तर बेंडिंग स्ट्रेस इथे मॅक्झिमम एफ मॅक्स इथे येणार आहे, इथे पण एफ मॅक्स येणार आहे, सॉरी एफ मॅक्स इथे पण येणार आहे. पण शिअरचा जेव्हा तुम्ही विचार करता फॉर सेम क्रॉस सेक्शन एरिया, हा प्रश्न विचारू शकता, विचारला पण आहे मला वाटतं 2011च्या काहीतरी डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झामला विचारला होता, विच अमॉंग द फॉलोइंग सेक्शन इज मोर स्टीप फॉर शिअर डिझाईन ॲज कंडिशन गिव्हन इज एरिया ऑफ सेक्शन इज सेम. पहिलं होतं रेक्टँगल, दुसरं होतं ट्रँगल होतं, तिसरं होतं सर्कल, आणि चौथं होतं डायमंड. तर डायमंड सेक्शन खूप जास्त स्ट्रेन देतो. त्याचं रिझन तुम्हाला सांगितलं की फक्त 12.5% जास्त त्याच्यामध्ये स्ट्रेस इंड्यूस होतो ऍव्हरेज पेक्षा मॅक्झिमम, तर हे त्याच्या वर तर जाणार नाही ना मॅक्झिममच्या. सो बघूया नेक्स्ट काय. त्याच्यानंतर येतं फ्लॅन सेक्शन. फ्लॅन सेक्शन मध्ये हे बघा, फ्लॅन सेक्शन कसे असतात, हे आपलं स्टील डिझाईन करतो ना आपण, स्टील सेक्शन डिझाईन करताना हे रेडीमेड सेक्शन आपले वापरतात. बॉक्स गर्डर बी असतो, रेक्टँग्युलर गर्डर, सी सेक्शन असतो, टी सेक्शन असतो, अँगल सेक्शन असतो, इन्व्हर्टेड यू सेक्शन असतो, आय सेक्शन असतो, पण अलॉंग काय वेब न्यूट्रल ऍक्सिस गेलेला असतो. त्यानंतर प्लस सेक्शन असतो, क्रॉस सेक्शन असतो. ओके, ह्याचं काय राहतं याच्यामध्ये, फ्लॅन सेक्शन मध्ये जनरली त्याची कन्सिस्टन्ट काय असते, जे शिअर स्ट्रेस इंड्यूस होतात ते ह्या वेबने कॅरी केलेले असतात, ह्या वेबने, आणि जे बेंडिंग स्ट्रेसेस इंड्यूस होतात ते ह्या फ्लॅंजने कॅरी केलेले असतात ह्या डिझाईनवर. आता हे डिझाईन असं का असतं याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी सांगतो तुम्हाला की असं का त्यांनी अज्युम केलंय, ते ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन नुसार अज्युम केलेलं आहे. ओके, ते असं का असतं, हे बघा, आय सेक्शन, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आणि चॅनल सेक्शन यांचं व्हेरिएशन सेम राहतं.
ओके, यांचं व्हेरिएशन सेम राहतं शिअरिंग साठी. बघा, टाऊ ॲट एक्स्ट्रीम फायबर 0, ओके, मॅक्झिमम ॲट न्यूट्रल ऍक्सिस, टाऊ मॅक्झिमम न्यूट्रल ऍक्सिसला. आणि इथे काय असतंय बघा, इथे जी व्हॅल्यू इंड्यूस होते ना, हे बघा इथे जी व्हॅल्यू इंड्यूस होते, ह्या ज्या व्हॅल्यू राहतात इथे, इथे व्हॅल्यू बघा खूप कमी येते ना, शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू इथे खूप कमी येते. पण जेव्हा तुम्ही वेबच्या पोर्शन मध्ये जाणार, हा जो पोर्शन कसला आहे, हा वेबचा पोर्शन आहे ना, वेबच्या पोर्शन मध्ये तुम्हाला मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस होताना दिसेल बघा. त्यामुळे वेब डिझाईन करताना आपण कशाला डिझाईन करतो, वेब डिझाईन करताना आपण ही शिअरला डिझाईन करतो. ओके, आणि जेव्हा फ्लॅनचा पोर्शन येतो बघा, फ्लॅनच्या पोर्शन मध्ये मॅक्झिमम तुम्हाला एवढ्या याच्यात बेंडिंग स्ट्रेस दिसेल, मॅक्झिमम दिसतोय का एवढ्या पोर्शन मध्ये मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस. त्यामुळे आपण फ्लॅन्स कशाला डिझाईन करतो, बेंडिंग स्ट्रेसेसला डिझाईन करतो. ओके, त्यामुळे मॅक्झिमम बेंडिंग तिथे एक्स्ट्रीम फायबरला येणार आहे. हे बघा, हे त्याचे व्हेरिएशन, हे स्टँडर्ड व्हेरिएशन आहे, सेक्शनचे स्टँडर्ड व्हेरिएशन आहे, याचं व्हेरिएशन चेंज होत नाही शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनचं. त्यानंतर टी, अँगल आणि इन्व्हर्टेड यू हे तिघं सेक्शन सेम कॅटेगरीमध्ये येतात. ओके, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असते बघा, जिथे जिथे फ्लॅंज आहे तिथे ते शिअर स्ट्रेस व्हेरिएशनचा ड्रॉप येईल. ओके, त्यानंतर खालचं जिथे वेब येईल तिथे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस येईल. ओके, आणि हे जे कन्सिस्टंट शिअर स्ट्रेस असतो हा स्ट्रेट, कशामुळे इंड्यूस होतो, याचे जंक्शन असतात, याचे जंक्शन असतात. हे जंक्शन काय करतात, लिनियर व्हेरिएशन प्रोव्हाइड करतात हे जे जंक्शन असतात. ओके, जसं इथं वेब आणि फ्लॅनच्या जंक्शन आहे, हे जनरली प्रोव्हाइड करतात ड्रॉप, स्ट्रेट हॉरिझॉन्टल ड्रॉप प्रोव्हाइड करतात. ओके, त्याच्यानं काय होतं, त्याच पॉईंटला दोन व्हॅल्यू येतात शिअर स्ट्रेसेसच्या. एक तर काय येतो, पहिली व्हॅल्यू येते जस्ट अप्पर टू द फ्लॅंज, म्हणजे फ्लॅंज मध्ये पहिली व्हॅल्यू येते, दुसरं येते यांच्या जंक्शनला. ओके, यांच्या जंक्शनला हे बघा, फ्लॅंज मधली व्हॅल्यू कमी असणार आहे, फ्लॅंज मधली व्हॅल्यू कमी असणार. का बरं कमी असणार आहे, कारण फ्लॅंज कशासाठी डिझाईन केली असते, बेंडिंग स्ट्रेस साठी डिझाईन केली असते. आणि जेव्हा तुम्ही जंक्शनला जाणार, वेब जस्ट स्टार्ट होईल, लगेच तुमची व्हॅल्यू वाढायला स्टार्ट होईल. बघा, जेव्हा तुम्ही वेब मध्ये येणार, ही व्हॅल्यू वाढली का नाही लगेच. एक एक्झाम्पल मी घेतलंय मी पुढे फ्लॅंज सेक्शनवर, कसं त्याचं डिस्ट्रीब्युशन करतात. ओके, तर मी तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये कसं असतं. त्यानंतर टी सेक्शन मध्ये हे बघा, टी सेक्शन मध्ये बेंडिंग स्ट्रेसचा थोडंसं व्हेरिएशन मध्ये फरक आहे, कारण न्यूट्रल ऍक्सिस थोडासा वर शिफ्ट होतो ना ऍक्च्युअल पेक्षा. त्यामुळे काय असतं की दोघं एक्स्ट्रीम एंडला बेंडिंग स्ट्रेसचे जे व्हेरिएशन असतं ते सेम नाही. बघा, इथे खाली फ्लॅंज आहे का, इथे खाली फ्लॅंज नाही ना, इथे खाली फ्लॅंज नाही, ओपन आहे ना. जिथे जिथे फ्लॅंज आहे तिथे तिथे मॅक्झिमम तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस दिसले बघा, फ्लॅंज सोडून. एफ मॅक्स इथे व्हॅल्यू राहते, ही लेस दॅन एफ मॅक्स, बेंडिंग स्ट्रेस पेक्षा कमी राहते. ओके, लेस दॅन एफ मॅक्स, आणि ही काय राहते, मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. ओके, आणि शिअर स्ट्रेस ड्रॉप येतो. आता इथे खाली तर हे सेम व्हेरिएशन येणार नाही असं, कारण इथे काय आहे, लो फ्लॅंज आहे, त्यामुळे जास्त डायरेक्ट एंडच्या पॉइंटला झिरो, टाऊ झिरो एक्स्ट्रीम एंडला आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल आहे, क्रॉस सेक्शन, याच्यामध्ये काय असतं, जिथे जिथे तुम्हाला फ्लॅंज येईल तिथे तिथे टाऊची व्हॅल्यू जे कमी होताना दिसेल बघा, इथे फ्लॅंज आली, टाऊची व्हॅल्यू इथे ड्रॉप होताना दिसली, परत कमी. परत ही व्हॅल्यू पॅराबोलिक व्हेरिएशन होईल टोटल त्या फ्लॅंज मध्ये, परत जाईल स्ट्रेट आणि परत झिरो. ओके, इथे आता न्यूट्रल ऍक्सिस सेंटर मधून जातोय, शिफ्ट होत नाही, त्यामुळे दोघं व्हॅल्यू काय असणार आहे, बेंडिंग स्ट्रेसच्या मॅक्झिमम असणार आहे दोघं एंडला. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. फक्त हे स्टँडर्ड व्हेरिएशन तुम्ही लक्षात ठेवा. कसं आहे, एक्झाम मध्ये विचारता डायरेक्ट फिगर दिला असतं की ह्या सेक्शनचं व्हेरिएशन कसं आहे, कसं व्हेरिएशन होणार आहे, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यावर एक प्रॉब्लेम बी सोडवलाय आपण, बघूया कसा व्हेरिएशन असतो प्लॅन सेक्शनचा शिअर स्ट्रेसचा. तुम्हाला रेक्टँगलचा समजला असेल, आता प्लेनचा बघूया. हे बघा, डायरेक्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, ड्रॉ शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करायचं. शिअर फोर्स इंड्यूस किती होतोय, 200 किलो न्यूटन, सॉरी, कॅल्क्युलेट शिअर स्ट्रेस ऍट न्यूट्रल ऍक्सिस, न्यूट्रल ऍक्सिसला काढायचा आहे. त्यानंतर फ्लॅंज वेब जंक्शनला काढायचं आहे, फ्लॅंजच्या जस्ट वर काढायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला आय लागणार, पण मी काय केलं तर कन्झिक्युटिव्ह कॅल्क्युलेट केले आय काढताना. ओके, सगळ्यात पहिले न्यूट्रल ऍक्सिसला, आता न्यूट्रल ऍक्सिसला काढायचं म्हणजे आपल्याला काय, पूर्ण एरिया कोणता कन्सिडर करावा लागेल, न्यूट्रल ऍक्सिसचा वरचा हा टोटल एरिया कन्सिडर करावा लागेल हा सुद्धा. ओके, त्यानंतर येस जसा तसा 200 × 10³ इंटू ए, एरिया आता कोणते कोणते येत आहे, ही टोटल फ्लॅंज येते एवढी एवढी पूर्ण, आणि हे वेब अर्धा येतोय की नाही. त्यामुळे काय करतो, आता कंपोजिट फिगरचा आपल्याला एरिया काढायचा आणि त्याचा वाय बार काढायचा आहे. तर कसं काढतो आपण, A1Y1 प्लस A2Y2. आता A1 काय, 160 × 20, बरोबर, 160 × 20, हा 160 × 20, बरोबर. त्याचं Y1 काय असणार आहे, न्यूट्रल ऍक्सिस पासून, आता हे डिस्टन्स 300 आहे, हे एवढं 150, एवढं 150, आणि 20चा हाफ काय 10, म्हणजे काय असणार आहे ते 150 + 10 झालं त्याचं Y1 160. त्यानंतर खालची काय आहे ते वेब,
वेबचं काय येणार एरिया 150 इंटू 20, आणि वेबचा सीजी कसा असणार आहे, y2 काय असणार 75 वर, म्हणजे 75 म्हणजे झालं आपलं y बार a1 आणि y बार a इंटू y बारचं कॅल्क्युलेशन झालं. आता आय कसा काढणार, आता आय काढणार, आता टोटल याला एक होल रेक्टँगल कन्सिडर करा. ओके, या रेक्टँगल मधून एवढे पोर्शन वजा करून टाका. हा एक पोर्शन, एवढे पोर्शन, एवढा पोर्शनचा रेक्टँगल वजा करून टाका. काय तो 160 इंटू 340 क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस 20 सोडून द्या, म्हणजे काय 140 इंटू 300 क्यूब डिवायडेड बाय 12. ओके, आणि इंटू 20 बी काय घेणार, आता तुम्हाला वेब मध्ये काढायचं ना, वेबची विड्थ काय आहे 20, त्यामुळे 20 येईल त्याच्यामध्ये. ओके, ती व्हॅल्यू येते 24.49. ओके, ही कशाची येते, टाऊ ॲट फ्लॅंज आणि वेबच्या जंक्शन मध्ये. सॉरी मी तर खाली शिफ्ट होऊन गेलो, बाकीचे व्हॅल्यू जरा वरचं परत एकदा बघून घेऊ. ओके, टाऊ ॲट ने काढला गेला ए इंटू वाय बार 75, आय जसा तसा इंटू बी. टाऊ ॲट न्यूट्रल ऍक्सिस काढायचं आहे ना, न्यूट्रल ऍक्सिस मध्ये वेबची सॉरी विड्थ ऑफ सेक्शन काय आहे 20 आहे, ती व्हॅल्यू तुम्हाला देते टाऊ मॅक्स हिअर 32.25 न्यूटन पर एम स्क्वेअर. त्यानंतर पुढचं बी पॉईंट काय, टाऊ ॲट काय फ्लॅंज आणि वेबच्या जंक्शनला काढायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे काढायचं आहे, इथे इथे फ्लॅंज आणि वेबच्या जंक्शनला काढायचं आहे. ओके, सेम जशा तशा व्हॅल्यू येईल, फक्त एस ची व्हॅल्यू तशी. एरिया काय येईल आता फ्लॅंज वेबच्या जंक्शनला, वरचा एरिया अबो दॅट पॉईंट ना, म्हणजे एवढा फक्त एरिया येईल. इथे काढायचं आहे म्हणजे याच्या फक्त वरचा एरिया घ्यायचा 160 इंटू 20 इंटू त्या एरियाचा सीजी काय 160. ओके, डिवाइड बाय आय तुम्हाला सांगितलं कसं काढता, तसं तसं सेम आय घ्यायचा इंटू बी काय घेणार, आता जंक्शनला बी काय घेणार 20, कारण तिथून वेब स्टार्ट होते ना. ओके, त्यानंतर टाऊ ॲट फ्लॅंज अपर म्हणजे जस्ट अबो दॅट जंक्शन, म्हणजे आपल्याला इथे कुठेतरी काढायचं आहे जस्ट अबो. ओके, हे सगळ्या व्हॅल्यू सेम येतील, फक्त इथे काय चेंज होईल, बी ची व्हॅल्यू चेंज होईल. बघा बी झाला 160, आणि जसा बी 160 झाला टाऊची व्हॅल्यू खूप कमी होऊन गेली. हे बघा टाऊची व्हॅल्यू डायरेक्ट येऊन गेली 3.06 न्यूटन पर एम स्क्वेअर. हे बघा म्हणजे आपण फ्लॅंज मध्ये एंटर केला गेला शिअर स्ट्रेस काय होऊन गेला, कमी होऊन गेला. म्हणून आपण फ्लॅंज मध्ये जास्त शिअर स्ट्रेसचा यूज, म्हणजे शिअर स्ट्रेस कडे जास्त लक्ष देत नाही, पण तिथे बेंडिंग स्ट्रेस खूप इंड्यूस होता, त्यामुळे आपण बेंडिंग स्ट्रेसला डिझाईन करतो, आणि एवढं डिझाईन आपलं स्ट्रॉंग राहतं की ऑटोमॅटिकली ते शिअर स्ट्रेसेस बी कॅरी करून घेता. ओके, म्हणजे दोन फंडामेंटल आहे. तुम्ही वेब मध्ये बेंडिंग स्ट्रेस खूप कमी येतं, कसं जसं जसं न्यूट्रल ऍक्सिसला तुम्ही जाणार तसं तसं बेंडिंग स्ट्रेस कमी होत जाईल. ओके, जसं तुम्ही फ्लॅंज मध्ये जाणार तसं तसं तुमचं एक्स्ट्रीम फायबर येत राहील, म्हणजे तुमचं बेंडिंग स्ट्रेस वाढत जाईल. त्यामुळे जनरली फंडामेंटल काय म्हणतात आपल्याला, फ्लॅंज बेंडिंग स्ट्रेसला डिझाईन करा, वेब शिअर स्ट्रेसला डिझाईन करा, म्हणजे ते काय होतील, अशा व्हॅल्यूला डिझाईन करा की ते ऑटोमॅटिक एकमेकांना बॅलन्स करत जातील. ओके, तर बघा शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं प्लॉट करतात त्यांचं. एक्स्ट्रीम फायबरला टाऊ 0 टाकून या दोघांना, तुम्हाला मागच्या याच्यात दाखवलं मागच्या पेजवर की कशा प्रकारे व्हेरिएशन होतं आय सेक्शनचं. ओके, टाऊ इथे 0 आला, त्यानंतर फ्लॅंज मध्ये काय असेल 3.06, त्यानंतर बघा जिथून वेब स्टार्ट झाली ती 24.49 वाढली व्हॅल्यू, आणि न्यूट्रल ऍक्सिसला जास्त सगळ्यात 32.25, सेम व्हॅल्यू 24.49 सेम 3.0 परत 0. हे व्हेरिएशन जे असतं हे स्टँडर्ड असतात, हे लक्षात राहू द्या, खूप ठिकाणी ते यूज होता याचं. ओके, फ्लॅंज सेक्शनचं तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला कन्फ्युजन इथे येईल फक्त टाऊ ॲट फ्लॅंज आणि वेब जंक्शन आणि टाऊ ॲट फ्लॅंज अपर. हे बघा फ्लॅंज अपर मध्ये फ्लॅंज मध्ये घ्यायचं म्हणजे विड्थ फ्लॅंजची घ्या. ओके, फ्लॅंज आणि वेब जंक्शन घ्यायचं म्हणजे वेब स्टार्ट होऊन जाते ना, त्यामुळे विड्थ कशाची घ्या, वेबची घ्या. बाकी सेम कॅल्क्युलेशन सेम येणार आहेत. एक ओके, एरिया सेम असणार आहे या दोघांसाठी एरिया सेम असणार आहे, कारण एरिया अंडर शेअर त्याच्या वरचाच आहे ना. इथे काय असणार, टाऊ ॲट न्यूट्रल ऍक्सिसच्या वरचा घ्यावा लागणार एरिया तुम्हाला, एरिया अबो न्यूट्रल ऍक्सिस घ्यावा लागणार आहे. एरिया अबो काय घ्यावं लागणार आहे, न्यूट्रल ऍक्सिस. एरिया अबो न्यूट्रल ऍक्सिस घ्यावं लागणार आहे तुम्हाला. ओके, मग त्यामुळे काय होणार आहे, एरिया इथे जास्त येणार आहे. ओके, आणि मॅक्झिमम शिअर स्ट्रेस तिथे इंड्यूस होणार आहे. हे बघा तुम्हाला मी अजून व्हेरिएशन सांगतो, जिथे जिथे बी तुमची कमी आहे, विड्थ खूप कमी आहे, तिथे ते शिअर स्ट्रेस मॅक्झिमम येणार आहे. बघा इथे जास्त बी आली म्हणजे इथे बघा फ्लॅंज मध्ये बी खूप चालली गेली, शिअर सॉरी 3.06 व्हॅल्यू आली डायरेक्ट शिअर स्ट्रेसची. हे बघा म्हणजे टाऊ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू विड्थ ऑफ सेक्शन असतं. ओके, हा पण प्रश्न विचारता याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं, शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन व्हॅरीज विथ पहिलं विड्थ ऑफ सेक्शन, दुसरं डेप्थ ऑफ सेक्शन, तिसरं त्यानंतर बोथ विड्थ अँड डेप्थ, याच्यावर डिपेंड असतं नन ऑफ द अबो. सिम्पली फ्रेम करता क्वेश्चन. सो थँक्यू, आपलं शिअर स्ट्रेस वगैरे टोटल कम्प्लीट झालंय. आता भेटूया आपण नवीन टॉपिक चालू करायचं आहे आपल्याला, की कंबाईंड बेंडिंग आणि शिअर मध्ये बीमचं व्हेरिएशन कसं राहतं, ज्याच्यामध्ये बेंडिंग मोमेंट पण आणि शिअर पण असतात, शिअर फोर्स त्याच्यामध्ये स्ट्रेसेस कसे इंड्यूस होतात. पुढचा आपला टॉपिक तो आहे की शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेसेस कॉम्बिनेशन, म्हणजे कंबाईन एका सेक्शन मध्ये दोघं एका वेळेस ऍक्ट होतील. आतापर्यंत आपण काय पाहिलं,
फक्त बेंडिंग स्ट्रेस वेगळे, शिअर स्ट्रेस वेगळे पाहिलं. तर ते दोघं कंबाईनली कसे ऍक्ट होतात ते बघूया आपण. ओके, सो थँक्यू.